मित्रांनो नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. आपण बघत आहात स्वनिर्मिती. केसरी चॅप्टर 2 हा सिनेमा मी काल बघितला हॉटस्टारवर आणि मागच्याच आठवड्यात मी भाषेबद्दलचा एक व्हिडिओ केला होता. म्हणजे सध्याचे वातावरण, राजकीय वातावरण तापलं आहे, हिंदी भाषा सक्ती वगैरे. तर त्या अनुषंगाने आपली राष्ट्रभाषा असली पाहिजे का आणि ती कोणती असली पाहिजे ह्या विषयावर मी व्हिडिओ केला होता. आणि नेमकं माझ्यासमोर हा सिनेमा आला केसरी चॅप्टर 2. तो बघितल्यानंतर माझे जे काही विचार मी मांडले होते त्या विचाराला बळकटी देणारा किंवा एक पाऊल मला अजून पुढं घेऊन जाणारा तो सिनेमा ठरला. त्यामुळे मला एकत्रित ह्या विषयावर आणि सिनेमावर मला परत एकदा बोलायचं आहे. आधी सिनेमाबद्दल बोलतो. सिनेमा करण सिंग त्यागी यांनी दिग्दर्शित केलेला आहे. अक्षय कुमार, आर माधवन, अनन्या पांडे हे त्याच्यामधले कलाकार आहेत. सिनेमा अतिशय अतिशय सुंदर झालेला आहे. म्हणजे हिस्टॉरिकल सिनेमा किंवा बायोग्राफी, आणि जर ती कमर्शियल असेल, तो कमर्शियल सिनेमा असेल तर तो कसा असावा याचा एक आदर्श वस्तुपाठ म्हणता येईल असा हा सिनेमा आहे. अप्रतिम प्रोडक्शन डिझायनिंग, म्हणजे तुम्हाला प्रत्येक फ्रेम खूप छान दिसते. छान म्हणजे ते आपण ते सौंदर्य बघायला तो सिनेमा बघत नसतो, पण ती कुठं खटकत नाही. आपल्या आणि त्या इतिहासाच्या मध्ये हे काहीतरी चांगलं दिसत नाही असं एक जे खटकतं ते होत नाही कुठंही. इतके ते सौम्य आणि बेमालूमपणे चित्रित केलेले सगळे प्रसंग आहेत. प्रोडक्शन डिझाईन वाईजच, म्हणजे त्याच्यातले सेट्स आहेत, त्याच्यातली प्रॉपर्टीज आहेत, प्रत्येक गोष्ट त्याच्यातली खूप सुंदर आहे. आपण कधी कधी काही सिनेमांमध्ये, खास करून साऊथ इंडियन सिनेमामध्ये बघतो की बंदुकीतनं गोळी सुटली की ती हळूहळू जाताना आपल्याला दिसते आणि आपण हसतो त्यावर, अरे काय हा बावटपणा आहे. असा शॉट ह्या सुद्धा सिनेमात एक आहे. पण या ठिकाणी आपल्याला ते योग्य वाटतं. म्हणजे त्या सीनची ती गरज वाटते की हा शॉट असाच घेतला पाहिजे किंवा दाखवला गेला पाहिजे असं वाटतं. म्हणजे उगीच आपल्याकडं आहे टेक्नॉलॉजी, आपल्याला असं शॉट घेता येतो म्हणून तो घ्यायचा, हे असं आपल्याला बऱ्याच सिनेमांमध्ये दिसतं. पण केसरी चॅप्टर 2 मध्ये ते ते वापर त्याचा झाला, पण योग्य वापर झालाय. म्हणजे व्हिज्युअल लँग्वेजचा वापर आपली गोष्ट सांगण्यासाठी, स्टोरी टेलिंगसाठी कसा केला पाहिजे याचं अगदी परफेक्ट उदाहरण म्हणजे मी म्हणेन की केसरी चॅप्टर 2 हा सिनेमा आहे. त्याचा साऊंड डिझायनिंग, ह्याच्यापूर्वी मी कांताराबद्दल वगैरे जेव्हा बोललो होतो, म्हणजे फेसबुकवर पोस्ट लिहिली होती, तेव्हा म्हटलं होतं की त्याचं साऊंड डिझायनिंग अतिशय बकवास आहे. म्हणजे सतत काहीतरी आवाज येतोय, सतत म्युझिक सुरू आहे, सतत साऊंड इफेक्ट्स आहेत, काहीतरी कंटिन्युअसली वाजतच आहे. ह्याला साऊंड डिझायनिंग नाहीत म्हणत. म्हणजे जसं पेंटिंगमध्ये असतं की अवकाश काहीतरी असावा लागतो, मग ऑब्जेक्ट लागतं, त्याचं काहीतरी प्रमाण असतं, एक आदर्श प्रमाण आहे. तर ते साऊंड डिझायनिंगमध्ये पण ते आहे, सिनेमॅटोग्राफीमध्ये पण आहे. कंपोजिशन वाईज विचार करताना अख्खी फ्रेम आपण काही ना काहीतरी मटेरियलने भरूनच टाकणार आहोत का, तर तसं नाही चालत. साऊंड डिझायनिंगमध्ये सुद्धा ते, आणि ते खूप कमी लोकांच्या लक्षात येतं. आणि मी जेव्हा तसं म्हटलं तेव्हा मला बऱ्याच लोकांनी नावं ठेवली की अरे काय एवढं छान म्युझिक आहे आणि एवढं छान बीजीएम झालं त्याचं आणि असं का म्हणतोस वगैरे. मला त्यांना कन्व्हिन्स करता आलं नाही. पण आता केसरी चॅप्टर 2 बघितल्यानंतर मला त्यांना सांगावं वाटतं की हा सिनेमा बघा, साऊंड डिझायनिंग म्हणजे काय असतं ते ह्याच्यामध्ये कळेल. सायलेन्सचा सुद्धा वापर करून घेतला पाहिजे आणि तो खूप काही वाजवण्यापेक्षा पण जास्त प्रभावी ठरू शकतो. आपण सैराटच्या शेवटच्या सीनमध्ये पण ते बघितले, त्याचा अनुभव घेतलाय. तर ह्याच्यामध्ये केसरीमध्ये अनेक ठिकाणी याचा वापर केला गेला आहे. आणि त्याचाच वापर असं नाही की ओव्हरऑल साऊंड आणि म्युझिक ह्याचा एकत्रित जो प्रभाव पडायला पाहिजे आणि जो दिग्दर्शकाला अपेक्षित आहे तो ह्याच्यामध्ये 100% चांगल्या पद्धतीनं दाखवला गेला असं मला वाटतं. कॅरेक्टर्स, सगळे कॅरेक्टर्स चांगले. आता त्याच्यामध्ये कॅरेक्टरायझेशन वाईज जायला नको अक्षय कुमार जर असेल तर, कारण तो हिरो कॅटेगरीतला कलाकार आहे. त्याने शंकरन नायर यांची भूमिका साकारली. आता शंकरन नायर यांचं हुबेहूब रूप अक्षय कुमारला दिलेलं आहे का, तर नाही. ते मला वाटतं मल्याळम होते, पण त्यांच्या हिंदीमध्ये ते मल्याळम कुठं काही येतं का, तर नाही येत. त्या गोष्टी आपण दुर्लक्षित करू शकतो ह्यासाठी की हा व्यावसायिक सिनेमा आहे. ते कॅरेक्टर कसं होतं म्हणण्यापेक्षा ती हिस्ट्री काय होती, त्यावेळेला काय घडलं होतं हे पोहोचणं आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी आपल्याला दुय्यम आहेत म्हणण्यापेक्षा ते जाणीवपूर्वक त्यांनी तसं केलं असेल की तुम्ही ह्या गोष्टींमध्ये अडकू नका, कॅरेक्टर आणि त्यांचे बॅकग्राऊंड वगैरे ह्याच्यामध्ये नका अडकू, काय घडलं होतं ते बघा, इतिहास बघा. कारण गोष्ट सांगणाऱ्याला हे आधी ठरवायला पाहिजे आपल्याला नेमकं सांगायचं काय आहे, आणि ते ह्या दिग्दर्शकाला अचूकपणे कळलंय आणि त्यांनी ते योग्य पद्धतीने सांगितलंय असं मला वाटतं. आता इतिहासात घडलेली घटना त्यावर आधारित सिनेमा म्हणजे त्याला कथेला काही फार वाव नसतो, पण पटकथेमध्ये खूप खेळायला वाव असतो. आणि जो केसरीमध्ये खूप छान पद्धतीनं त्याचा वापर केला गेलेला आहे. पटकथा इतकी गोळीबंद आहे की आपल्याला कुठेही हातून सिनेमा सुटत नाही.
कितीतरी त्याच्यामध्ये कंगोरे दाखवलेत. आता सगळेच खरे असतील का नाही माहीत नाही, पण मूळ घटना जी आहे, मूळ इतिहास जो आहे तो पोहोचवण्यासाठी ज्या सपोर्टिंग गोष्टी असतील त्या त्याच्यामध्ये आल्यात आणि त्यात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं दाखवल्यात. त्याचं डिजिटल इंटरमिजिएट कलर आणि सगळ्या गोष्टी खूपच सुंदर आहे. म्हणजे बघायला प्रत्येक फ्रेम आपल्याला छान वाटते. हिस्टॉरिकल सिनेमा बघताना जो फील यायला पाहिजे तो हा सिनेमा बघताना येतो. हे झालं सिनेमाबद्दल अजूनही खूप बोलता येईल, पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय आहे की इतिहास आणि आपली भाषा. तर त्या विषयाकडे बोलूया. केसरीमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड पहिल्या सीनमध्ये दाखवले आणि सिनेमा तिथून सुरू होतो आणि तो पहिला सीन अंगावर येतो. आपल्याला इंग्रजांची जुलमी राजवट आपण असं म्हणतो, बऱ्याचदा शब्द वापरतो, पण तो जुलूम म्हणजे काय होता हे त्या सीनमधनं आपल्याला कळतं. आपल्याला ते शाळेत पण शिकवलं गेलेलं असतं, आपण पुस्तकांमध्ये वाचलेलं असतं, पण चित्रपट माध्यमाची हीच खासियत आहे की पुस्तकात वाचून पण ज्या गोष्टी पोहोचू शकत नाहीत काही जणांच्या बाबतीत, म्हणजे माझ्यासारख्या, त्या सिनेमामध्ये मोठ्या पडद्यावर बघून आपल्यापर्यंत त्या पोहोचतात किंवा त्याची इंटेन्सिटी, त्याच्यातलं गांभीर्य आपल्यापर्यंत पोहोचतं. नाहीतर आपण फक्त वाचतो इंग्रजांची जुलमी राजवट आणि आपल्यासाठी तो फक्त इतिहासातलं ते एक वाक्य असतं. तर तो अनुभव करायला मिळतो सिनेमामुळं. आणि ते जेव्हा बघितलं त्यावेळेला असे विचार आले की अरे, ह्या इंग्रजांनी आपल्याला दिलेली भाषा आहे त्यांची इंग्रजी भाषा जी आपण वापरतो. तुम्हाला माहिती आहे का, राष्ट्रभाषा आपली हिंदी नाही आहे, मान्य आहे, पण आपल्या राजभाषा ज्या आहेत त्या हिंदी आणि इंग्रजी आहेत. म्हणून आपलं सगळं कामकाज हिंदी आणि इंग्रजीमध्ये आणि आपल्या त्या प्रादेशिक भाषेमध्ये असतं. तर ही आपली राजभाषा आपल्याला त्या इंग्रजांनी दिली आहे की ज्यांनी आपल्यावर राज्य केलं 150 वर्ष, आपल्याला गुलाम केलं, आपल्याला जनावरांप्रमाणे वागवलं. म्हणजे त्यांच्या लेखी आपण माणसं नव्हतो, जनावर होतो. जालियनवाला बाग हत्याकांड हे त्याच्यातलं एक ठळक उदाहरण आहे त्यांच्या अत्याचाराचं. तर अशा कितीतरी उदाहरणं आहेत की ज्याच्यातून दिसतं की ते काही आपल्याला सुधारण्यासाठी आपल्या भारतीयांना काही कळतच नव्हतं, अक्कलच नव्हती आणि ते म्हणून ते आले आणि आपल्याला शिकवण्यासाठी आले आणि आपल्यावर राज्य केलं, असं नाही आहे. हे आपल्याला ही उदाहरणं बघितल्यानंतर कळतं. भले आपण असू थोडे अडाणी, पण आपण स्वतंत्र होतो, आपल्याला पाहिजे तसं आपण जगत होतो. तर त्यांची भाषा इंग्रजी. आता आपण भाषा म्हणून त्याचा काही द्वेष वगैरे करणार नाही आहोत. बरेच जण म्हणतात की भाषा आहे हा फक्त एक संवादाचं माध्यम आहे आणि आपल्याला जे काही बोलायचं असतं म्हणून ते जास्तीत जास्त बोलली जाणारी भाषा वगैरे अशा अंगानं विचार करतात. पण त्या लोकांना मला थोडंसं जागं करायचं असं की भाषा ही फक्त भाषा नसते, म्हणजे फक्त संवादाचं साधन नसतं. भाषेबरोबर येते आणि खूप मोठ्या प्रमाणावर येते बरं का, ती तिथली संस्कृती, भाषेबरोबर येतो इतिहास, भाषेबरोबर येतो भूगोल आणि भाषेबरोबर येतं त्या देशाचं तत्त्वज्ञान. ह्या एवढ्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या असतात त्या सगळ्या गोष्टी भाषा घेऊन येते. भाषा ही फक्त भाषा नाही, तिला फक्त भाषा एवढ्यापुरतं मर्यादित समजू नका. ह्या सगळ्या गोष्टींचा व्यापक विचार केला तर भाषा कुठली आपण स्वीकारायची, कुठली नाकारायची, कुठली किती प्रमाणात घ्यायची, ह्या गोष्टींचा आपल्याला विचार करता येईल. इंग्रजीच्या तुलनेत भारतीय भाषांचा जर आपण विचार केला, म्हणजे आपण आता मराठी आहोत तर मराठीचा विचार करू, तर आपल्या भारतीय भाषा ह्या इंग्रजीच्या मानाने खूप समृद्ध आहेत, खूप समृद्ध आहेत. काही शब्द असतील की जे इंग्रजीत आहेत पण त्याच्यासाठी पर्यायी शब्द आपल्याला भारतीय भाषांमध्ये मिळणार नाहीत. पण खूप शब्द असे आहेत की जे आपल्या भाषांमध्ये आहेत आणि ते इंग्रजी भाषेमध्ये मिळणार नाहीत. किंवा असं म्हणता येईल की एक सांगतो तुम्हाला, एखादी गोष्ट तुम्ही मराठीमध्ये लिहा आणि तीच इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करा. गुगल ट्रान्सलेटरला सांगा पाहिजे तर की ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून दे आणि त्याची शब्दसंख्या बघा. जवळजवळ 10 ते 20% जास्त शब्द आणि जास्त अक्षर आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये लागतात. म्हणजे 10-20% कमी शब्दांमध्ये आपण जी गोष्ट कम्युनिकेट करू शकतो आपल्या भाषेमध्ये, ती शब्द कम्युनिकेट करायला इंग्रजीला 10-20% एक्स्ट्रा शब्द घ्यावे लागतात. कुठली भाषा समृद्ध आपण ठरवू शकतो. उच्चाराचा जर विचार केला तर इंग्रजीमध्ये खूप अशा गोष्टी आहेत की ज्याचा उच्चार म्हणजे लिहिलेलं असतं काहीतरी वेगळं, त्याचा उच्चार वेगळा करावा लागतो. जसं सायकोलॉजीमधला पी असेल, नॉलेजमधला के असेल, कितीतरी अक्षर सायलेंट असतात. आर बऱ्याच ठिकाणी सायलेंट असतो. आपल्याकडं असलं काही नाही आहे. जो काही उच्चार करायचा तुम्हाला खोकायचं जरी असेल तरी त्याचं आपण ते लिहू शकतो, म्हणजे अक्षरामध्ये प्रत्येक अक्षराचा उच्चार जसा करायचा आहे तसाच लिहिला जातो. त्याच्यामध्ये कन्फ्युजन काही नाही आहे, एखादा अपवाद वगळता. मग कुठली भाषा समृद्ध आहे? आपलीच भाषा समृद्ध आहे. पण तरी काही लोक म्हणतील की जागतिक स्तरावर इंग्रजी बोलली जाते वगैरे, तर त्या विषयाकडे आपण येऊया. आपला भाषेला विरोध नाही आहे आणि ती इंग्रजांनी दिली आहे म्हणून पण विरोध नाही आहे. आपण ते विसरून जाऊ क्षणभर, आपल्यावर केलेले अत्याचार विसरून जाऊ, ठीक आहे. पण त्या भाषेबरोबर येणारी संस्कृती, येणारा त्यांचा इतिहास, येणारे त्यांचे भूगोलाचे संदर्भ हे आपण का घ्यायचे, का अंधपणाने फॉलो करायचे आणि का त्याला प्रतिष्ठा द्यायची, हा माझा मुद्दा. इंग्रजी आपण शिकूया ना, जसे आपण जापनीज शिकतो, जर्मन लँग्वेज शिकतो, फ्रेंच शिकतो,
तशी परकीय भाषा म्हणून इंग्रजी अशी असू शकते. मी आता खूप आंतरराष्ट्रीय पातळीवर काही कम्युनिकेशन्स केली आहेत वगैरे असा काही भाग नाही, त्यामुळं त्याच्यावर फार अधिकारवाणीनं मला बोलता येणार नाही. पण आजच्या काळात तर टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झाली आहे की भाषेमुळे कुठं काही अडचण येईल अशी परिस्थिती आज राहिली नाही. हां, एक उदाहरण अनुभव मला सांगता येईल. चिले दक्षिण अमेरिकेमधला एक देश आहे ती चिले. त्या चिले या देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि काही मंत्री आपल्या भारतात आले होते आणि त्यांना सिनेमाविषयी काही चर्चा करायची होती. त्यासाठी ताज हॉटेल जे मुंबईचं आहे तिथं त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाला मी सुद्धा गेलो होतो. आपले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार होते त्यावेळेला. तर त्या ठिकाणी योजना अशी केली होती की आम्हाला सगळ्यांना हेडफोन दिले होते आणि ते चिलेयन, त्यांची जी राष्ट्रभाषा आहे मला वाटते चिलेयन स्पॅनिश भाषेमध्ये बोलत होते ते. अर्थात आम्हाला ते काही कळण्यासारखं नव्हतं आणि त्या हेडफोनमध्ये आम्हाला पाहिजे त्या भाषेत ऐकण्याची सोय होती. आम्हाला ते इंग्रजीत सुद्धा ऐकता येत होतं. एवढं आपल्याला प्रगत तंत्रज्ञान मिळालेलं आहे, तर आता कशा भाषेची चिंता करायची, आता आपल्या संस्कृतीची चिंता करूया ना आपण. ते चिलियन लोक आले, ते काही इंग्रजीत ते पण बोलू शकले असते कदाचित. इंग्रजी त्यांना फार लांबची नाही आहे जेवढी आपल्याला लांबची, पण ते स्पॅनिशमध्ये बोलले आणि आपण ते ऐकलं, झाला संवाद. त्यांचं म्हणणं काय होतं ते आपल्याला कळलं की अरे बाबा आमच्याकडे या, चित्रीकरण करा, आमचा देश स्वस्त आहे, त्यात आम्ही तुम्हाला इन्सेंटिव्ह देऊ, ही मदत करू ती मदत करू, आमचा देश सुंदर आहे. ह्या गोष्टी त्यांना सांगायच्या होत्या, त्या पोहोचल्या आमच्यापर्यंत. आता तुम्ही म्हणाल भाषा ही आपली संस्कृती, इतिहास, भूगोल आणि तत्त्वज्ञान वगैरे ह्या गोष्टी कशी घेऊन येते त्याची काही उदाहरणं सांगतो. प्रत्येक भाषेमध्ये म्हणी, वाक्प्रचार असतात, फ्रेझेस ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. मराठीमध्ये आपण म्हणतो धचा मा केला, आपल्याला लगेच पेशव्यांचा इतिहास आठवतो ना. जीवावर आलेलं पण बोटांवर निभावलं, शाहिस्तेखान आठवतो ना. हातच्या काकणाला आरसा कशाला, बांगड्या घालण्याची संस्कृती आपली आहे ना, ती इंग्लंडमधनं नाही आणू शकत ना. मागं जायचे दोर कापून टाकले, हे जेव्हा आपण हा वाक्प्रचार वापरतो तेव्हा आपल्याला गड आला पण सिंह गेला, तानाजी मालुसरे, हे सगळ्या गोष्टी आठवतात ना. ह्या सगळ्यांचे संदर्भ आहेत त्याच्यामध्ये, ते येत असतात. आता इंग्रजी वाक्प्रचार जे आपण वापरतो, बाय हुक ऑर बाय क्रूक, ही 14व्या शतकातली काहीतरी सिच्युएशन आहे इंग्लंडमधली, त्याच्यावर आधारित ही फ्रेज आहे जी आपण इकडे वापरतो. काय त्या विषयाशी आपला संबंध आहे? आता यूट्यूबवर व्हिडिओ करणे हे काय माझं ब्रेड बटर नाही आहे असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा ब्रेड आणि बटर हे माझं मुख्य अन्न आहे का? माझंच कशाला? आजही भारतातलं कुणाचंही मुख्य अन्न ब्रेड बटर नाही. आता ते पिझ्झा बर्गर होऊ घातलंय ती गोष्ट निराळी. ब्रेड बटर हे आपलं मुख्य अन्न नाहीच आहे, आज पण नाही आहे. हां, गोव्याला काही पोर्तुगीजांमध्ये आहे ते मान्य, भारताचं नाही आहे ना. पण आपण ब्रेड बटर हा शब्द सर्रास वापरतो का? यूट्यूब व्हिडिओ करणं हे माझी काही चटणी भाकरी नाही असं नाही म्हणू शकत ना आपण. मराठीत म्हणू शकतो एक वेळ, इंग्रजीमध्ये आपण नाही असं वापरू शकत. खाद्यसंस्कृती पण त्यांची आपण भाषेमध्ये वापरतो. आपल्याला कळतंय का आपण किती त्या भाषेच्या आहारी गेलेलो आहोत. मी मगाशी म्हटलं की मागे जायचे दोर कापून टाकले, त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये आपण फ्रेज वापरतो की क्रॉस द रुबिकॉन. रुबिकॉन नावाची एक नदी आहे, ती क्रॉस करणं म्हणजे परत येण्यासारखं नाही आहे. म्हणजे एखादा निर्णय घेतला की तो त्या निर्णयापासून परत फिरू शकत नाही. क्रॉस द रुबिकॉन. आता ही फ्रेज आपण वापरून त्या रुबिकॉन ह्या नदीचा आपला काय संबंध आहे का? पण जे खूप स्वतःला असे इंग्रजाळलेले आणि हुशार समजतात, स्मार्ट समजतात, ते ह्याच म्हणी वापरतात आणि अभिमानानं वापरतात की हे इंग्रजी असं बोलायचं असतं. हे का आपण ॲक्सेप्ट करायचं? इंग्रजी भाषा आपण शिकूया, समजून घेऊया, बोलूया सुद्धा, पण त्यांची संस्कृती आणि या सगळ्या गोष्टी ज्या त्याच्याबरोबर नकळतपणे येत आहेत, हळूवारपणे येतात, सॉफ्टली येत आहेत, त्या कधी कळणार आपल्याला? आणि फक्त भाषा हे इतिहास, भूगोल, संस्कृती, तत्त्वज्ञान नाही घेऊन येत इंग्रजी भाषा, तर ती आपल्याला एक न्यूनगंड पण देऊन जाते. म्हणजे बघा ना, आता मी ह्या फ्रेजेस सांगितल्या, त्या जर मराठीतल्या वापरल्या की फॉर एक्झाम्पल कट द रिटर्निंग रोप्स अशी जर फ्रेज मी वापरले तर मला हसतात, अरे तसं नाही आहे, क्रॉस द रुबिकॉन असं म्हणजे आपण आपल्या भाषेला, आपल्या इतिहासाला कमी लेखायचं आणि त्यांचं जे आहे ते बरोबर आहे इंग्रजीत बोलताना. हे आपल्यावर संस्कार झाले. बघा ना, आपण मराठी बोलताना कितीतरी चुका करतो, व्याकरण, उच्चार ह्याला म्हणजे पूर्ण फाट्यावर मारतो, तरी आपल्याला कोण हसत नाही, छान 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 म्हणतं. इंग्रजीमध्ये एखादी चूक करा, आपल्या सगळे असतात. इंग्रजी खूप रिस्पेक्टफुली बोलावी लागते, अचूकच बोलावी लागते. मराठी, आता लहान मुलं जेव्हा मराठीमध्ये त्यांना नीट बोलता येत नाही, पालकांना अभिमान वाटतो त्यांचा की त्यांना मराठी नीट बोलता येत नाही, ते त्यांना इंग्रजीच येतं, त्यांना इंग्रजी शिकवतात ना, असे पालक म्हणतात. हे म्हणजे काय, कुणी ब्रेन वॉश केलं आपल्या नकळतपणे, कुणी आपल्या मनाचा ताबा घेतलाय, हे कळतं का? कधीतरी आपल्याला याच्यावर विचार करायला पाहिजे ना. मला तर इंग्रजी भाषा म्हणजे अशी राणी एलिझाबेथ किंवा व्हिक्टोरियासारखी वाटते. म्हणजे मॅडमना हे नाही चालत, मॅडमना तसं नाही चालत, मॅडम खूप स्ट्रिक्ट आहेत या ठिकाणी. मॅडम नॉलेजमध्ये के म्हणाल्या म्हणजे त्यांना के नाही उच्चार करायचा, त्यांना सायकोलॉजीमधला पी बोलायचा नाही आहे, मॅडमचा हा शब्द सायलेंट आहे, मॅडमना हे अशा पद्धतीनं उच्चारायचं आहे, अशा हे असं मला वाटतं की ती राणी एलिझाबेथ आहे का इंग्रजी भाषा. हां, एखाद्या भाषेनं राणीसारखं असणं
हे त्या भाषेचं सौंदर्य आहे, ते आपण मान्य करू, त्याचा आदर पण करू. पण त्या राणीची गुलामगिरी मी का पत्करायची हा प्रश्न नाही पत्करणार. आता ही इंग्रजीबद्दल एवढी सगळी चर्चा आपण का करतोय, तर जे आता भाषेचा प्रश्न वर आलाय आणि आपण हिंदी नको असं म्हणतोय, तर त्या पार्श्वभूमीवर ठीक आहे हिंदी नको तर कुठली भाषा, कुठली तरी आपली एक राष्ट्रभाषा असली पाहिजे. मागच्या व्हिडिओत मी ते म्हणलं होतं की इंग्रजी जर सगळ्यांना मान्य असेल तर इंग्रजीला राष्ट्रभाषा करून टाका. मला मान्य नाही, पण सगळ्यांना मान्य नसेल तर बहुमतानं ते ठरवा. आपण आता मध्येच अडकलो आहोत, इंग्रजी स्वीकारायची का नाही स्वीकारायची, ते एकदा ठरवा की बाबा आम्ही स्वीकारली. तर ती स्वीकारण्याची मानसिकतेमध्ये जात असताना आपण ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला पाहिजे, विचार केला पाहिजे, म्हणून मी हा सगळा विषय मांडतोय. आता ह्या अनुषंगाने मी जरा काही टक्केवारी सांगतो तुम्हाला. मी ChatGPTला विचारली की भारतामध्ये टॉपचे 5 ज्या भाषा आहेत भारतामध्ये बोलल्या जाणार त्या कुठल्या आणि त्याचं काय प्रमाण आहे, हे असं मी विचारलं. हिंदी मातृभाषा असणारे लोक 43% आहेत भारतामध्ये. नंबर 1ची भाषा हिंदी आहे. 2 नंबरला आहे बंगाली, काहीतरी 8 पॉईंट काहीतरी टक्के. 3 नंबरला आपण आहोत मराठी बोलली जाणारी भाषा 3 नंबरला आहे, ज्याचं प्रमाण आहे 7%, 7 पॉईंट समथिंग. 4 नंबरला आहे तेलुगू, समजा 6 पॉईंट काहीतरी आहे. आणि 5 नंबरला म्हणजे टॉप 5मध्ये शेवटच्या नंबरला आहे जी 5.7% बोलली जाते, ती भाषा आहे तमिळ. जे तमिळ भाषिक हिंदीचा द्वेष करतात किंवा असं म्हणा की त्यांना त्यांची अस्मिता जागृत आहे, त्यांना आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे. राजकीयदृष्ट्या कुठले जे स्टेटमेंट तुम्हाला बरोबर वाटेल ते तुम्ही घ्या. आता आपली जर राष्ट्रभाषा कुठली तरी ठरवायची असेल, बाहेरच्या देशात गेल्यानंतर जर आपल्याला विचारलं की तुमची राष्ट्रभाषा कुठली, तर आपण काय सांगणार, त्याचं काहीतरी उत्तर पाहिजे आपल्याकडं. म्हणून एक भाषा आपल्याला ठरवायला लागेल आणि आपल्या अंतर्गत संवादासाठी सुद्धा ती भाषा आपल्याला लागेल. मी तामिळनाडूत गेलो तर कुठल्या भाषेत बोलायचं, ते लोक इकडे आले तर त्यांनी कुठल्या भाषेत बोलायचं, कुठंतरी एक मध्यम मार्ग काढला पाहिजे. मग ती भाषा तुम्हाला इंग्रजी मान्य असेल तर इंग्रजी ठरवा. इंग्रजी आपल्या भारतामध्ये 10 ते 12% बोललं जातं, हा पण एक आकडा महत्त्वाचा, 10 ते 12%. आणि जगभरात इंग्रजी मातृभाषा असणाऱ्यांचं प्रमाण 5% आणि जगभरात इंग्रजी बोलली जाते किती, तर 17-18% त्याचं प्रमाण आहे. हे खूप मोठं प्रमाण आहे, 5% आणि 18% सुद्धा, हे मान्य करायला पाहिजे आपल्याला. पण भारतामध्ये आपली आंतरराज्य बोलली जाणारी भाषा कुठलीतरी ठरवायला पाहिजे. आता हे सगळं प्रमाण तुमच्यासमोर ठेवलं आणि इंग्रजी भाषा आणि त्याची संस्कृती ह्या गोष्टी मी सांगितल्या, तर ठरवा. माझं सजेशन असं आहे की संस्कृत, जे मागच्या व्हिडिओमध्ये मी मांडले. कारण आपण बरेच लोक म्हणतील संस्कृत ही मृत भाषा, आता कुठं बोलली जाते, मान्य आहे, मृत भाषेला पुनरुज्जीवित करता येतं. पण संस्कृत ही अशी भाषा आहे की जी सगळ्या भाषांची जननी आहे. सगळ्या भाषांमध्ये संस्कृतमधले संदर्भ काही ना काही शब्द सापडतात. आणि एवढी समृद्ध भाषा जर आपली असेल तर तिला पुनरुज्जीवित करून आपली राष्ट्रभाषा का करू नये. ही बोलायला अवघड वगैरे असेल तर त्याच्यावर सुद्धा प्रॅक्टिकल उदाहरण आहेत की आपल्या भारतामध्ये 5 गावं अशी आहेत की जिथं संस्कृत बोललं जातं. मागच्या व्हिडिओमध्ये मी त्याबद्दल बोललोय, मी त्याची लिंक फार तर इकडे वर देतो, तो व्हिडिओसुद्धा बघा. त्या व्हिडिओखाली एक कमेंट आली होती, ज्या कमेंटमध्ये मला माझ्या मुद्द्याला विरोध करणारी कमेंट होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की असंस्कृत मजुरांची भाषा बोलण्यापेक्षा इंग्रजी कधीही चांगली. कुठल्या मानसिकतेत आहोत आपण, जाऊ दे, म्हणजे ह्या विषयावर बोलण्यासारखंच नाही की आपल्याला आपल्या भारतातली एक भाषा ही असंस्कृत मजुरांची भाषा वाटते. हा पॉईंट ऑफ व्ह्यू इंग्रजांचा तर नव्हे, आणि त्याच्या तुलनेमध्ये इंग्रजांची भाषा बरी असं वाटतं आपल्याला. विचार करायला पाहिजे, त्याच्यावर मला जास्त भाष्य करायचं नाही, सगळेजण आपण मिळून विचार करू. त्याच्यामध्ये त्यांनी असंही म्हणलं की तुम्हाला इंग्रजी नाकारायची असेल तर इंग्रजांनी दिलेलं पोस्ट ऑफिस नाकारा, इंग्रजांनी दिलेली रेल्वे नाकारा. अरे भावा, पोस्ट ऑफिस असेल, रेल्वे असेल, त्यांनी बांधलेल्या असंख्य इमारती असतील, ही सगळी शत्रू संपत्ती आहे. आपल्या भारतामध्ये कायदा आहे, त्या कायद्यानं सुद्धा ही शत्रू संपत्ती आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला मराठीत कळेल अशा भाषेत सांगायचं झालं तर ही चोराची लंगोटी आहे. त्यांनी 150 वर्ष आपल्यावर जुलूम केले आणि जर ते सोडून गेले आपला देश, आपण त्यांना हाकलून लावलं, त्यांच्यात जर काही वास्तू इथं राहिल्या असतील तर ती आता आपली प्रॉपर्टी, आपण ती वापरली पाहिजे. आणि जर फक्त ती त्यांची आहे म्हणून आपण जर त्याचा विध्वंस केला तर आपल्यासारखे करंटे आपण त्याचा वापर केला पाहिजे. पोस्ट, रेल्वे हे आपल्या सेवेसाठी त्यांनी केलेल्या गोष्टी नाही आहेत, त्यांनी त्यांच्या सोयीसाठी केलेल्या त्या गोष्टी आहेत. आणि जर त्याच्यामुळे आपली आज सोय होत असेल तर आपण ती का वापरली नाही पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये एक सुप्त विचार असा पण आहे त्या कमेंट करत्याचा, जो जाणवतो की इंग्रज नसते कदाचित तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करूच शकलो नसतो. हे आपण मानतो कुठंतरी सुप्तपणे. हे आपण कुठल्या मानसिकतेत आहोत ह्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. इंग्रज नसते तर आपण एवढी प्रगती केली नसती, आपल्याला पोस्टाला काहीतरी पर्याय उभा करता आला नसता, रेल्वेला काहीतरी पर्याय किंवा रेल्वे आपण आपल्या भारतीयांच्या मेंदूतनं आली नसती. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काहीतरी आपण करू शकलो असतो. गरज ही शोधाची जननी आहे. आपल्याला दळणवळणाची गरज निर्माण झाली असती त्या वेळेला, आपण खूप त्याच्यामध्ये विकास केला असता, प्रगती केलीच असती. माझा या गोष्टीवर विश्वास आहे.
आपल्यावर विश्वास आहे. माझी विनंती एवढीच आहे की आपले मेंदू राजकीय लोकांच्या ताब्यात देऊ नका. तुम्ही तुमचा मेंदू वापरा, स्वतः विचार करा, अंतर्मुख व्हा आणि ठरवा. माझं म्हणणं मी मांडलं, हे तुम्ही तुमचंही म्हणणं असंच असायला पाहिजे किंवा तुम्ही सहमत असायला पाहिजे असं अजिबात नाही. शेवटी आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी वाटणार. प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, युनिक आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे असणार, प्रत्येकाला गट फिलिंग असणारं वेगळं असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं तो विचार करा, पण आपले मेंदू राजकीय लोकांच्या हातात नका देऊ. आणि तरीही तुम्हाला जर इंग्रजांचं गोड वाटत असेल तर केसरी चॅप्टर 2 अवश्य बघा. वेळ नसेल बघायला तर ह्या सिनेमाचा पहिला सिक्वेन्स आवर्जून बघा, न चुकता बघा. जर तुमच्या धमन्यांमध्ये भारतीयांचं रक्त असेल ना तर ते खवळल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद. विचार पटला असेल, तुम्ही सहमत असाल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.